ॲज अ गर्ल मेंटॅलिटी मला तर असं वाटतं कोणत्याही मुलीला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट पाहिजे नसतात किंवा मोठ्या लक्झरियस गोष्टींची तिची डिमांड कधीच नसते. तर तिला हवं असतं तिच्या हक्काच्या माणसाने न सांगता प्रेमाने दिलेलं गिफ्ट. मग ते एखादं फुल का असेना. माझ्या केसमध्ये असं आहे, मी बोलून लगेच व्यक्त होते पण तो शांत आहे. त्याचं व्यक्त होणं म्हणजे गिफ्ट ते देऊन तो दाखवून देतो आणि हे न सांगता मिळालेल्या गोष्टींचं मोलच काहीतरी वेगळं असतं. आमच्या लग्नाला ह्या वर्षी 4 वर्ष पूर्ण होतील. पण फेब्रुवारीमधला तो आधी जसा होता तो स्टील सेम आहे. काहीही चेंज झालेलं नाही आहे. म्हणून आपली निवड चुकली नाही ह्याबद्दलही सॅटिस्फॅक्शन वाटतं. आम्ही दोघंही खूप चेंज झालो ह्या वर्षात. पण हा मंथ स्टील सेम दोघंही सारखेच सेलिब्रेट करतो. खूप गोष्टी एकमेकांच्या इग्नोर करायला शिकलोय. आणि मला माहिती आहे तो किंवा मी एकमेकांना समजून घेतो म्हणूनच इथपर्यंत आलोय. आणि मागचे 4 फेब्रुवारी महिने गेले 4 वर्षात. बट आजही पहिलेसारखेच सेलिब्रेट करतोय. मी थोडी फटकळ आहे, लगेच चिडते, रागवते आणि खूप बोलते. आणि तो विरुद्ध, राग त्यालाही येतो पण तो शांत आहे. शांत राहून व्यक्त करतो. आणि आम्ही दोघं जरी विरुद्ध असलो तरी एकमेकांना माफ करणं जमतं आम्हाला. माझं पण नेचर डिमांडिंग कधीच नसतं. बस त्याने मनाने समजून घेऊन गोष्टी कराव्यात. कारण नातं हे दोघांचंही असतं हेच वाटतं मला. पण ह्या बाबतीत तोही चुकत नाही. फ्लावर, चॉकलेट, गिफ्ट सगळं काही न म्हणता रेडी असतं. आणि मी ह्यातच हॅपी आहे आणि राहीन. फॉर ऑल दोज बॉईज माझं एकच स्ट्रॉंग सजेशन आहे की काहीतरी न मागता देऊन बघा तुमच्या पार्टनरला आणि त्याच्या फेसवरचा आनंद बघून तुम्हाला जग जिंकल्यासारखं वाटेल. तर आजसाठी एवढंच. बाय बाय.